वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आता आपल्याला 8व्या अध्यायाला सुरुवात करायची. 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. ब्रह्म म्हणजे सगळा परमात्माच, सगळ्या ब्रह्मांडाचा करता धरता हरता. आणि तो अक्षर आहे. क्षर म्हणजे झिजणे. तो न झिजणार आहे. तो आहे तसंच आहे, म्हणजे सुरुवातीपासून आहे. कधी आहे माहित नाही, अजून आहे, नंतर किती वेळ आहे तोही माहित नाही. म्हणजे कालातीत आहे. त्रिकालातीत असलेला असा तो ब्रह्म आहे. त्याला ब्रह्म म्हणतात, ईश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात, परमपद म्हणतात, अनेक नाव आहेत त्याला. तर असं अक्षर ब्रह्मयोग असं याचं नाव आहे. आता सुरुवातीलाच नेहमीसारखा अर्जुनाचा प्रश्न आहे, आणि मग त्या प्रश्नाची उत्तर पुढल्या सगळ्या अध्यायामध्ये भगवंताने दिलेली आहेत. पहिल्या श्लोकाचा प्रश्न असा आहे अर्जुनाचा, किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. मागच्या अध्यायात शेवटी वर्णन आलेलं हे सगळं, हे शब्द आलेत बघा. अध्यात्म, अधिभूत, अधिदैव हे शब्द मागच्या अध्यायाच्या शेवटी शेवटी आलेले आहेत. ते ऐकलेले अर्जुन म्हणून अर्जुन लगेच प्रश्न केला की हे पुरुषोत्तमा. या ठिकाणी त्यांनी पुरुषोत्तम विचारपूर्वक शब्द वापरले. सगळ्या पुरुषांमध्ये असलेला उत्तम, आणि पुरुष म्हणजे आत्मा, स्त्री पुरुष मधला पुरुष नाही, तर आत्मा, सगळ्या आत्म्यातला उत्तम आत्मा म्हणजेच परमात्मा. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हे सर्वश्रेष्ठ आत्मा म्हणजेच पुरुषोत्तम. म्हणून पुरुषोत्तम सुद्धा ब्रह्माचाच शब्द आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तेच त्यांनी उद्देश केलाय कृष्णाला उद्देशून, हे पुरुषोत्तमा, हे ब्रह्म काय आहे. त्याचे प्रश्न आहेत, प्रश्न ओळीने प्रश्न विचारलेत त्यांनी. किम तद ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजे काय. मग अध्यात्म काय, किम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय. नंतर किम कर्म, कर्म म्हणजे काय, कारण सगळ्याला कर्म जोडले ना, कर्माने सगळ्या गोष्टी होतात. व्यावहारिक दृष्टिकोनातून होतात, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण होतात. त्यामुळे कर्म सगळीकडेच महत्वाचं आहे. म्हणून हे कर्म काय आहे. अधिभूतम च किम, अधिभूत म्हणजे काय, आणि अधिदैवम किम उच्यते. अधिदैव हे सगळं कशाला म्हटलंय, या सगळ्याचा अर्थ काय. मी मागच्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात जे आले शब्द तेच अर्जुनाने ऐकले आणि विचारले, हे सगळं मला समजून सांग काय आहे ते. असा पहिला श्लोक आहे. दुसरा श्लोक पुन्हा अर्जुनाचाच आहे. तो पुढे आणखीन विचारतोय, अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाण कालेच कथम नियोसी नियतात्मभिः. तर पुन्हा अर्जुन म्हणतोच आहे इथे, आदियज्ञ म्हणजे कोण आहे हा आदियज्ञ, आणि तो या शरीरात कसा आहे. म्हणजे पण आणखीन विचारलं, बा अंतकाळी जे योग्य साधना करणारे लोक आहेत, आणि तुम्हाला कसं ओळखायचं, कारण शेवटी परमात्मा स्वरूप व्हायचं आहे, तर परमात्म्याला ओळखलं तर पाहिजे की नाही. कशाशी एकरूप व्हायचं ते समजलं तर पाहिजे. म्हणून अर्जुन विचारते की ते साधना करून प्रगत अवस्थेला लगे पुरुष जे आहेत, म्हणजे आत्मे जे आहेत, ते तुम्हाला कसे काय ओळखणार, कसे काय जाणणार, कारण त्याच्याशी एकरूप व्हायचंय. असे अनेक प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत. मुख्यतः हे ब्रह्मांड आहे सगळं, त्याच्या मागची प्रेरक शक्ती कोणची आहे, म्हणजे ब्रह्मांड चाललंय त्याची शक्ती कुठली आहे, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून ब्रह्मसूत्र जी आहेत, तत्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणायला हरकत नाही, त्याने अथा तो ब्रह्मजिज्ञासा असं सुरुवात केलेली आहे. की ब्रह्म म्हणजे काय जाणून घेण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. उपनिषदांनी कोहम शब्द वापरलाय, मी कोण आहे, परमात्म्याचा अंश आहे, मी आत्मा आहे. हे सगळ्या सृष्टीचे सुरुवातीच त्यातनं झालेली आहे. आणि उत्सुकता नेहमी असतेच, सगळ्या शास्त्रात नाही, सगळ्या तत्वज्ञानात नाही, आधुनिक शास्त्राला पण आहे की सृष्टी कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली. आधुनिक शास्त्राने पण काही विचार केला त्याच्यावरती. बिग बँग थिअरी, ब्लॅक होल थिअरी वगैरे थिअरीज मांडलेल्या आहेत बघा. त्यांनी काही साधनांच्या आधाराने, पंचज्ञानाच्या आधाराने या सगळ्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलाय. तसं ह्या तत्वज्ञानामध्ये अनेक ऋषीमुनींच्या
ऋषीमुनीने तो प्रयत्न केलाच होता, त्यामुळे त्यांना सापडलं म्हणजे काय, आणि तेच हे सगळं सापडलेलं तत्वज्ञान. आणि त्यांनी मिळवलं तत्वज्ञान ज्ञानेंद्रियामार्फत नाहीये, डोळे कान नाक जीभ त्वचा याच्या माध्यमातून नाही, तर ते इंद्रियातीत तत्वज्ञान असेल. आणि इंद्रियातीत ज्ञान मिळवण्याकरता ध्यान हा एक मार्ग आहे. त्याचा खुलासा पतंजलीने पुष्कळ केलाय. त्या अशा साधनेमधून आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी, म्हणजे ते शास्त्रज्ञच त्यावेळेचे, त्यांनी हे सगळे ज्ञान शोधून काढले आणि तेच या ग्रंथामध्ये येते. या सगळ्याचा तपशील भगवंत पुढच्या श्लोकापासून सांगणार आहेत, तर आपण उद्या बघू. आज आपण या ठिकाणी जगत गुरुम 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलं होतं, आपण पाहिलं होतं का, की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, असे सगळे अनेक प्रश्न त्यांनी विचारले होते. आणि पुन्हा अंतकाळी कसं जाणावं हे पण विचारलं होतं. ते क्रमाने परमेश्वर आता उत्तर देतोय, भगवंत सांगतायत. 3रा श्लोक येता, अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्म मुच्यते, भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञिता. एक एका शब्दाचे अर्थ भगवंत सांगतायत. की ब्रह्म काय आहे, तर अक्षरम ब्रह्म परमम. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ असं अक्षर जे आहे ते ब्रह्म आहे. तर अक्षराचे 2 अर्थ आहेत. अक्षर म्हणजे आपण जे नेहमीचे अक्षर म्हणतो, आई ते स्वर झाले, व्यंजन झालं, स्वचन व्यंजन म्हणून अक्षर तयार होतं. पण इथं सर्वश्रेष्ठ अक्षर म्हटलेलं आहे. त्या नेहमीच्या अक्षराशी काही संबंध नाहीये. तर अक्षर, क्षर म्हणजे झिजणे, अक्षर म्हणजे झिजत नाही ते. झिजणे म्हणजे काय, परिवर्तन होणे ना. काही गोष्ट झिजली की त्याचं परिवर्तन होतं साकारमध्ये, लहान लहान होत जाते. पण हे अक्षर आहे, झिजणारच नाही, परिवर्तन होणारच नाही, जे आहे तसं आहेच कायम. असं जी काय शक्ती आहे ते ब्रह्म आहे. आणि आपल्या वैदिक कल्पनेप्रमाणे ब्रह्माने सगळी ब्रह्मांडाची रचना केली आहे. एक सगळ्यात सुरुवातीला ब्रह्मांड जेव्हा नव्हतं तेव्हा काहीच नव्हतं, ब्रह्म एकटंच होतं. आणि म्हणून अशी कल्पना केली की एकोहम बहुश्याम असा विचार आला तिथे, की आपण एक आहे तर बहु व्हावं. आणि म्हणून मग भगवंतानी सुरुवात केली, प्रथम मायेची निर्मिती केली. मायेनंतर मायानी पंचमहाभूतांची निर्मिती केली. पंचमहाभूतातनं मग सगळं ब्रह्मांड निर्माण झालं. म्हणून असं सगळ्यात सर्वश्रेष्ठ असं जे अक्षर आहे, अक्षर असणारी जी शक्ती आहे ती ब्रह्म आहे, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. स्वभावोध्यात्म उच्चते म्हणते. स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव. माणसाने विचारत आपला भाव मूळ काय आहे? भाव म्हणजे असलेली प्रेरणा सगळी, की त्या भावाप्रमाणे सगळी कामं चालतात. तर तो जीवात्मा आहे, म्हणून त्याला अध्यात्म म्हटलेलं आहे. म्हणून त्याला अध्यात्म असं म्हणतात, असं भगवंत म्हणतात. स्वतःचा जो भाव आहे, त्याचं अस्तित्व आहे स्वतःच, त्या जीवात्म्यामुळे आहे. आणि त्यामुळे त्याला अध्यात्म असं म्हणतात. नंतर भूतभावोद्भव करो विसर्ग हा कर्मसज्ञिता. कर्म कशाला म्हणतात, सगळे भूतांचे भाव हे उद्भव निर्माण करायचे आणि विसर्ग म्हणजे नष्ट करायचे. म्हणजे भूतांची उत्पत्ती करायची, नाश करण्याची ही जी सगळी प्रक्रिया आहे, या सगळ्याला कर्म म्हणतात. आता आध्यात्मिक शब्द आहे ते सगळे. आपण व्यवहारात कर्म निरा म्हणतो, कर्म म्हणजे कृती काहीतरी. इथं तसं नाही, ही आहे कृतीच, पण मूळ मूळ कृती सगळ्या भूतांची उत्पत्ती करायची. भूत म्हणजे ज्याची उत्पत्ती केली त्यालाच भूत म्हणतात. हे सगळे ब्रह्मांड, सगळ्या आकाशगंगा, सूर्यमाला, सूर्य, ग्रह, तारे, आणि मग पृथ्वीवर सगळे सगळे प्राणी, सगळं सगळं पंचमहाभूत, हे सगळे पंचमहाभूत महाभूत आहेत. ही भूतच आहे सगळी. मग याची उत्पत्ती करायची आणि नाश करायची. मग हे सगळं जे, हे सुद्धा कर्मच आहे. आता हे त्या अक्षर ब्रह्माचं कर्म आहे. त्यांनी ही निर्मिती करतो आणि नाश करतो, पुन्हा निर्मिती पुन्हा नाश, हे कर्म चालूच आहे सारखं. त्याला कर्म म्हणायचं असं भगवंत म्हणतात त्या ठिकाणी. आणि म्हणून दुसऱ्या तरी म्हणजे कर्मणा जायते जंतू कर्म नैव विलीयते. की कुठल्याही गोष्टीचा जन्म देखील कर्मामुळेच होतो. मागच्या जन्मीची कर्म आहेत त्याप्रमाणे जन्म मिळतो, आणि कर्मामुळेच नाशही होतो, ते पण कर्म आहे.
पण आता या ठिकाणी भूतांची उत्पत्ती आणि नाश करण्याची प्रक्रिया म्हणजे कर्म असं आपण लक्षात घ्यायचं, असं भगवंतांनी त्याला सांगितलं. हा झाला तिसरा श्लोक. तर चौथ्या श्लोकात भगवंत म्हणतायत, अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्च आदिदैवतम अधियज्ञो हौमे यात्र देहे देहभृताम वर. आता उत्पत्ती आणि विनाश असलेले जे सगळे पदार्थ आहेत, या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं ब्रह्मांड. मगाशी म्हटलं असं, ग्रह तारे, सगळ्या प्राणी, जीवसृष्टी, वनस्पती सृष्टी, सगळे कणकण सिरील, तर हे सगळे जे पदार्थ आहेत ते आधिभूत आहेत. कारण ते ज्यांना जन्म पण आहे आणि विनाश पण आहे, जन्म पण आहे, मृत्यू पण आहे. आणि जो पुरुष आहे, पुरुषश्च आदिदैवतम, ते आदिदैवत आहे. पुरुष म्हणजे कोण? तो जीवात्माच, आत्मा. या सगळ्याच भूतांच्या मागे असलेली प्रेरक शक्ती म्हणजे आत्मा आहे. ते आदिदैव आहे म्हणून सांगितलं त्याने. आणि मग अर्जुनाला सांगितलं सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना स्तुती केली बाबा त्याची, तू आहे सर्वश्रेष्ठ आहे. तरी लक्षात घे की या शरीरामध्ये मी जो वास करणार आहे तो आदियज्ञ आहे. या शब्दांचे अर्थ भगवंताने या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. तर भगवंताच्या दोन प्रकृती आहेत. मागे आपण पाहिलं होतं, पराप्रकृती आणि अपराप्रकृती. जे अपरिवर्तनीय आहे परमात्मा आहे, त्याची पराप्रकृती आहे ते आदिदैव झालं, आणि अपरा प्रकृती ते ब्रह्मांड आहे सगळं. असे या शब्दांचे अर्थ भगवंतांनी सांगितले. आता अंतकाली कसं स्मरण करायचं वगैरे ते सगळं पुढच्या श्लोकात येणार आहे, ते आपण उद्या बघू. आज या ठिकाणी थांबू आपण. हरि ओम.